नमस्कार. OPD संपायची वेळ असते. एक जोडपं संकोचितपणे माझ्या रूममध्ये येतं. 30शीतलं असेल साधारणतः आणि वाईफ लगेच "सॉरी सर, आम्हाला फॉलोअप यायला उशीर झाला." नवरा लगेच "सॉरी सर, रागवू नका." तर एक सांगतो, "सर, दिवाळी असल्यामुळे मी पुन्हा प्यायला सुरुवात केली सर. जास्त नाही, पण थोडं-थोडं पीत गेलो, पण आता ते वाढलं सर." थोडंसं नवलच वाटलं, की यांना हा आजार कळालाच नाही नेमकं, की अल्कोहल यूज डिसऑर्डर म्हणजे काय? तर लोवेस्टनची टेक्स्टबुक आहे. त्याच्यामध्ये सांगितलं अल्कोहल हे क्रॉनिक रिलॅप्सिंग डिसऑर्डर आहे. मेंदूमध्ये रचनात्मक बदल होतात. न्यूरोकेमिकल आणि न्यूरो ॲनाटॉमिकल चेंजेस होतात. सर्किटरीमध्ये इम्पल्सिव्हिटीपासून कंपल्सिव्हिटी सर्किटमध्ये फरक होतो. जसं आहे की मीडियल स्ट्रॅटमपासून डॉर्सल स्ट्रॅटमकडे येणं. टेन्शन आलं तर मी विचार न करता थोडंसं स्मॉल पेक मारला. ही होती माझी इम्पल्सिव्हिटी. पण आता मी थोडं स्मॉल घेतल्याशिवाय मला बरं पडतच नाही. जेव्हा आपण व्यसनाच्या या पायरीपर्यंत पोहोचतो, त्या पायरीमध्ये आपल्या ब्रेनमध्ये चेंजेस घडलेले असतात आणि ते आपल्याला पुन्हा नॉर्मल करायला थोडासा वेळ लागतो, जो ट्रीटमेंटचा भाग आहे. अजून एक वाक्य होतं, जेव्हा तो म्हटला की नाही, मी आता चांगला नवरा बनून दाखवेल, मी आता चांगला माणूस बनून दाखवेल. जर आपण या आजाराला नैतिकतेच्या पलीकडे बघितलं तर गोष्टी सोपं नाही होणार का? एक आजार आहे आणि आपण बरे होणारे व्यक्ती आहे. मी वाईट माणूस नाही आहे जो चांगला होतोय. मी आजारी माणूस आहे जो बरा होतोय. तर हा ॲटिट्यूड पेशंटनी स्वतःनी त्यांच्या घरच्यांनी ठेवला तर गोष्टी बऱ्याचशा सोप्या होतात. एखाद्या डायबिटीसवाल्या व्यक्तीने दिवाळीला एक पुरणपोळी खाल्ली तर आपण म्हणतो, थोडासा राग येतो की अरे बापरे, काय हे? आपण त्यांना नैतिकतेच्या पातळीवरती उभं नाही करत. आपण त्यांना म्हणत नाही किती घाण माणूस आहे. दारू पिणाऱ्यांनी जर दारू पिली तर दारुड्या, व्यसनी अशा नावाने त्यांना संबोधतो, ज्याच्याने प्रश्न तर सॉल्व्ह होत नाही, पण अजून किचकटच होतात. पण हा ॲक्सेप्ट करणं की मला एक आजार आहे आणि त्याला ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे.